लातूर जिल्ह्यातल्या गौर मसलगा या भागामध्ये सोलार पंपाचे स्टार्टर चोरणाऱ्या चोरट्यांना शेतकऱ्यांनी रंगेहात पकडलं। त्यातले 2 चोरटे अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले। मात्र निलंगा पोलिसांनी पकडलेल्या चोराला पुन्हा शेतकऱ्यांच्याच ताब्यात दिलं। त्यामुळे शेतकऱ्यालाच त्या चोरट्याच्या जेवणाची आणि झोपण्याची व्यवस्था करावी लागली। चोराला जो आहे 2-3 चोर होते, त्या चोरांना शेतकऱ्यांनी पकडलं। त्यापैकी 2 पळून गेले आणि एक जो सापडलेला होता तो शेतकऱ्याच्याच घरी मुक्कामी राहिला। नेमकी काय घटना आहे यामध्ये असं समजल्यानंतर आम्ही धाव घेतली, त्या शेतकऱ्याला भेटलं। शेतकरी म्हणजे राजेंद्र चामे यांच्या घरी इथं त्या शेतकऱ्याला पोलीस प्रशासनाला बोलवलं। पोलीस प्रशासनाला दूरध्वनीवरून संपर्क साधला की रात्रभर त्या पोलिसांनी आणि त्या चोरामध्ये काय बातचीत झाली आणि शेतकऱ्याच्याच घरी तो मुक्कामी चोर होता असं आम्हाला निदर्शनास आलेलं आहे। म्हणजे स्टार्टर त्या चोरांनी आणून द्यावं ह्या इथून तुम्ही त्याला मुक्कामी ठेवलं त्याच्यामुळेच मुक्कामी ठेवलं होतं। म्हणजे चोर मुक्कामी होता तुमच्या घरी? चोर मुक्कामी म्हणण्यापेक्षा तो अपंग होता, तो चोर वाटला नाही। कारण आम्हाला माहिती होतं की चोर कोण आहे, पळून गेला आमच्या। मिळालं का स्टार्टर आज आता प्रयत्न करतो म्हणले, पोलीस साहेबांशी बोलणं झाले, बोंग साहेबांशी, त्यांनी पूर्णपणे प्रयत्न करून देतो म्हणले। स्टार्टर अद्याप मिळालेलं नाही। महेंद्र जोंधळे, TV9 मराठी, लातूर।